वेलकम ऑल डिअर स्टुडंट्स. तुमच्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये पुन्हा हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत द प्लेजर्स ऑफ इग्नोरन्स या रॉबर्ट लिंड लिखित लेखावरील शॉर्ट नोट्स. हे शॉर्ट नोट्स तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स तद्वतच लॉंग आन्सर क्वेश्चन्स लिहिण्याकरिता उपयोगी पडतील. म्हणून बारकाईने हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स करिता असणाऱ्या शॉर्ट नोट्स अभ्यासा, लिहून पहा, म्हणून पहा आणि एकमेकांसोबत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त सराव तुमचा होईल. तत्पूर्वी बघूया इंट्रोडक्शन. द प्लेजर्स ऑफ इग्नोरन्स इज अन एसे रिटन बाय रॉबर्ट लिंड. ही सेज दॅट ignorance is not altogether bad. It is a source of pleasure because it allows us to ask questions and to discover new things. This makes our life richer by the search for knowledge. Lind gives examples from nature to demonstrate his idea that the great pleasure of ignorance is, after all, the pleasure of asking questions. त्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे आपल्याला, म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये आपण जे लिहिणार आहोत त्याचा अर्थ असा आहे की रॉबर्ट लिंडच्या मते इग्नोरन्स हा काही फार वाईट गोष्ट आहे अशातला भाग निश्चितच नाही. खरं तर आनंद प्राप्त करण्याचा तो एक मार्ग आहे, कारण त्यामधूनच आपण प्रश्न विचारण्याकडे झुकत असतो, प्रश्न विचारत असतो आणि नवनवीन गोष्टींचा शोध घेत असतो आणि याने आपण आपलं जीवन अधिकाधिक समृद्ध बनवत असतो. सर्च फॉर नॉलेज म्हणजे मित्रांनो नेमकं काय, तर जीवन अधिकाधिक समृद्ध बनवणे. ज्ञानाचा शोध घेणे म्हणजे नेमकं काय, तर आयुष्यामधला आनंद वृद्धिंगत करत जाणे. रॉबर्ट लिंड आपला हा लेख सादर करत असताना निसर्गातील बरेच उदाहरणं या ठिकाणी देतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी तो सादर करतो. ऍक्च्युअल टेक्स्टमध्ये तुम्हाला ते निश्चित बघायला मिळेल. तर आपली आयडिया या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट करत असताना, आपली संकल्पना या ठिकाणी तो स्पष्ट करत असताना असं म्हणतो की द ग्रेट प्लेजर ऑफ इग्नोरन्स इज, आफ्टर ऑल, द प्लेजर ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. अज्ञानी असण्याचा खरा आनंद म्हणजे नेमकं काय, तर अज्ञानी असण्याचा खरा आनंद म्हणजे प्रश्न विचारण्याचा आनंद. या ठिकाणी वाचकांनी कृपया असा गैरसमज करू नये की लेखक म्हणतो की अज्ञानी असणं म्हणजे आनंदी असणं, तर त्याचा शब्दशः अर्थ न घेता त्यामध्ये दडलेला अर्थ आपल्याला घेता आला पाहिजे की अज्ञानी असणं म्हणजेच काय, तर आपण काहीतरी माहीत करून घेण्याच्या दृष्टीने धडपडणं. हे धडपडणं हेच आनंददायी असतं. हे प्राप्त करणं किंवा हे मिळवणं किंवा मग अज्ञात गोष्टी ज्ञात करून घेणं, याकरिता जे आपण प्रयत्न करत असतो, एफर्ट घेत असतो, त्या एफर्टमध्ये, त्या प्रयत्नांमध्ये आनंद असतो, असं रॉबर्ट लिंडला म्हणायचं आहे. पण प्रश्न विचारण्यात आनंद, या ठिकाणी हा मुद्दा आपण बारकाईने लक्षात घेतला पाहिजे. आणि प्रश्न तोच व्यक्ती विचारू शकतो जो स्वतःला ऍक्सेप्ट करतो, स्वतःच्या अज्ञानाविषयी स्वतःला स्वीकारतो, स्वतःच्या अज्ञानाला जो स्वीकारतो तोच व्यक्ती प्रश्न विचारण्याची हिंमत करू शकतो. आणि जेव्हा तो व्यक्ती प्रश्न विचारतो तेव्हा एक आगळा वेगळा आनंद त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. तर असं थीम, असं एकंदर सार या द प्लेजर्स ऑफ इग्नोरन्स या रॉबर्ट लिंड यांच्या लेखाचा आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा हा लेख आहे. तुम्ही तो अवश्य वाचा आणि त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. लिटरेचर मित्रांनो आहेच तसं की यामध्ये एक जीवनाचे अनेक पैलू या ठिकाणी उलगडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या सर्व लेखांचा, या कवितांचा अवश्य आस्वाद घ्या आणि अनुभवा नेमका काय आनंद त्या ठिकाणी दडला येतो. अत्यंत सुंदर विवेचन या ठिकाणी रॉबर्ट लिंड यांनी केलाय. ओके, तर या ठिकाणी आपण ऍक्च्युअल टेक्स्ट बघणार नाही आहोत, तर आपण शॉर्ट नोट्स बघणार आहोत. चला तर मग आपल्या विषयाकडे. So the first point is here, or the first short answer question is here, what do we get out of ignorance? And the explanation for this is, Robert Lind says that ignorance gives us a great quantity of pleasure in life. The pleasures can be obtained when a person is ignorant and he wants to discover a new thing. Ignorance gives the pleasure of asking questions.
पुढील प्रश्न, व्हॉट काइंड ऑफ प्लेजर डज ए नॅचरलिस्ट एन्जॉय? The pleasure of naturalist depends on his ignorance towards the birds. He may take more delight for observing the birds if he is ignorant towards them. There would be several avenues for him to go on. The joy of naturalist is a constant and calm pleasure which is the part of his occupation. म्हणजे नवीन गोष्टी माहीत करून घेण्यामध्ये आनंद असतो. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्ही दररोज कॉलेजला तुमच्या घरून येत असता, घरापासून तर कॉलेज पर्यंतचा जो प्रवास असतो त्यामध्ये तुम्हाला एवढा इंटरेस्ट निश्चित वाटत नाही त्या प्रवासामध्ये. पण तेच जर का तुमची समजा पिकनिक आहे किंवा एखादी सहल आहे आणि त्या सहलीवर जाण्याचं जर ठरलं तर तुमचा इंटरेस्ट वाढलेला असतो. तुमचा इंटरेस्ट का बरं वाढलेला असतो? कारण की तुम्ही क्युरियस बनत असता. क्युरियस का बनत असता? की कारण की तो रस्ता तुम्ही याआधी केव्हाच बघितलेला नसतो. म्हणजेच नवीन काहीतरी आपल्याला बघायला मिळणार ही एक प्रेरणा आपल्याला तसं वागण्याकरिता बाध्य करत असते आणि त्यातून आनंदाची निर्मिती होत असते. अगदी तीच गोष्ट या ठिकाणी रॉबर्ट लिंड त्याच थाटणीमध्ये सादर करतोय की माहीत नसणाऱ्या गोष्टी माहीत करून घेण्यामध्ये आनंद असतो. याचा अर्थ असा नाही आहे की एकदा ती गोष्ट आपल्याला माहिती झाली म्हणजे मग ती परमनंट आपल्या डोक्यात कोरली जाईल म्हणून. निश्चितच मित्रांनो तसं नाहीये. माणसाचा स्थायी भाव आहे विस्मरण. म्हणजे एखादी गोष्ट जर मी आज वाचलेली असेल तर होऊ शकते 8 दिवसानंतर मी ती विसरून जाईल. म्हणून मग आपण काय केलं पाहिजे तर आपण त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे, कंटिन्युटी ठेवली पाहिजे, वारंवारता ठेवली पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने आपण याकडे बघायचं. ओके, पुढील क्वेश्चन आपण बघू. Upon what does a naturalist's happiness depend in some measures? Robert Lind says that the pleasure of naturalist depends on his ignorance towards the birds. He may take more delight for observing the birds if he is ignorant towards them. There would be several avenues for him to go on. This ignorance helps them to find the new delight and knowledge. Today, what kind of memory does the author have? Explain. The author has a bad memory. He says that he has read Hamlet and Pickwick Papers several times because of his bad memory. Every time he considered these books as a fresh work. This bad memory can create trouble if a person has a strong desire for perfection. But it does not have any problem in the situation of luxury. Next, which is one of the greatest joys of men? Why is it so? Ignorance is one of the greatest joys of men. Knowledge can be obtained from this ignorance. Leo Tolstoy says that the pleasure of asking questions is the great joy. Benjamin Jowett started his physiological study when he was in his 60s. This shows his pleasure of asking questions. या जगामध्ये बरीच अशी उदाहरणं आहेत व्यक्तींची की त्यांना कोणतंच वयाचं बंधन नव्हतं, कोणतंच वेळेचं बंधन नव्हतं. कशाकरिता? एखादी गोष्ट माहीत करून घेण्याकरिता. बेंजामिन जोवेट नावाच्या एका अवलियाचं उदाहरण या ठिकाणी रॉबर्ट लिंड आपल्याला देतोय की तो जेव्हा त्याच्या वयाच्या 60त होता, म्हणजे 60 वर्षाच्या पेक्षा जास्त त्याचं वय झालेलं होतं, तेव्हा त्याने फिजिओलॉजीचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. जेव्हा की या विषयाचा अभ्यास आपण सामान्यपणे 20-22 वर्षाचे असताना सुरू करतो. म्हणजेच 12वी झाल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या डिग्री कोर्सला ऍडमिशन घेतो, ऑफकोर्स फिजिओलॉजी हा सायन्सचा विषय, मेडिसिनचा विषय, तर जनरली MBBS किंवा मग तत्सम ब्रँचेसला जाणारे विद्यार्थी हा विषय अभ्यासत असतात. सामान्यपणे तेव्हा आपलं वय शिकण्याचं जे आपण समजत असतो 18, 19, 20, 22 वर्षाचं. पण बेंजामिन जोवेट नावाचा हा व्यक्ती असा अवलिया की ज्याने आपण तो 60 वर्षाचा असताना त्याने अभ्यासाला सुरुवात केली होती. म्हणजेच जाणून घेण्याची तीव्र इच्छा जर असेल
तर आपण त्या गोष्टीमधला आनंद निश्चित घेऊ शकतो. निश्चितच या ठिकाणी बेंजामिन जोवेटने नोकरी मिळवण्यासाठी तर हा अभ्यास केलाच नाही, तर त्याला तो आनंद मिळवायचा होता, त्याची ती तीव्र इच्छा होती. पुढे तर अशा रीतीने आपण या ठिकाणी हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स तद्वतच लॉंग आन्सर क्वेश्चन करिता उपयोगी ठरणाऱ्या नोट्स बघितल्या. मित्रांनो, ह्या वारंवार वाचा, वारंवार ऐका, आणि माझा तुम्हाला असा सल्ला आहे की तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये रोज लिहून पहा. डू मोर अँड मोर प्रॅक्टिस अँड ट्राय टू रीच टू द परफेक्शन. जास्तीत जास्त सराव करा आणि परफेक्शन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. परफेक्ट बना असं मी निश्चितच तुम्हाला म्हणणार नाही, कारण की जगात परफेक्ट कोणीच नाही आहे, पण तरी सुद्धा परफेक्शन पर्यंत आपण जाऊ शकतो आणि याकरिता आवश्यक आहेत तुमचे प्रयत्न. तर असो, पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण याच लेसनवरील किंवा या व्यतिरिक्तच्या दुसऱ्या लेसन किंवा पोएमवरील काहीतरी भाग अभ्यास. ओके, थँक्यू व्हेरी मच.